गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटवरून काढलेला GR रद्द करा अशी मागणी करणारं पत्र भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं। GR रद्द करा किंवा बदल करा असं भुजबळ म्हणाले, मात्र GR मागे घेण्याची आवश्यकता नाही असं विखे पाटील यांनी म्हटलंय। पाहूया। एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो GR, किंवा ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्ही ताबडतोब करावं। नाही, आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे। मग जर मराठीचे पोरं मोठे होऊ द्यायचे नसले, राज्य बंद बेमुदत राहणार, एक पांढरा रस्ता सुद्धा सुरू नाही राहणार। मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं काढलेला GR मागे घ्या किंवा त्यामध्ये दुरुस्ती करा अशी मागणी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली। समता परिषदेकडून 8 पानी पत्र भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना दिलं। GR मधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज OBC मध्ये येऊ शकतो अशी भीती आहे। GR मध्ये मराठा समाज असा उल्लेख चुकीचा असून कुणबी किंवा OBC असा उल्लेख कसावा। सरकारनं घाईत दबावाखाली मंत्रिमंडळाच्या समोर न ठेवता, हरकती आणि सूचना न मागवता OBC समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा GR काढला। OBC आरक्षणामध्ये सध्या 350 अधिक जाती असून GR मुळे या सर्व जातींच्या हक्कांवर गदा येऊ शकते। सरकारनं एकतर GR मागे घ्या किंवा दुरुस्ती करून संदिग्धता दूर करणं आवश्यक आहे। GR मध्ये वापरलेला नातेसंबंध हा शब्द अतिशय अस्पष्ट असून त्यामध्ये पितृकुळ, मातृकुळ, दत्तक इत्यादींचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केली जाऊ शकते, हे धोकादायक आहे असं भुजबळांनी म्हटलंय। भुजबळांनी GR रद्द करून मागे घ्यावा किंवा बदल करावा अशी मागणी केली आहे। पण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांनी GR मागे घेण्याची आवश्यकता नाही असं म्हणत थेट नकार दिलाय। तर GR मध्ये फेरफार केल्यास बेमुदत महाराष्ट्र बंद करू असा इशारा जरांगे यांनी दिलाय। एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो GR 2925 आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामध्ये जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं। नाही, आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे। पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते। त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स। असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही, उजवीकडे जाणार नाही। शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे। नाही अजिबात आमच्याला इथं जिथं धक्का बसला आम्हाला कुठं ते शब्द प्रयोग अजिबात करायचा नाही। त्याचं ऐकून जर तुम्ही फेरफार काही केली तर राज्यात आम्ही सुद्धा आता दसरा मेळाव्याच्या नंतर डिसिजन घेणार आहे। पण तुम्हाला जर मराठीचे पोरं मोठे होऊ द्यायचे नसले, राज्य बंद बेमुदत राहणार, एक पांढरा रस्ता सुद्धा सुरू नाही राहणार। बघा तुम्हाला खेटायचंच ना, त्याला मग नाविलाज आमचा। आता सरकारचेच मंत्री आणि सरकारच्याच GRच्या विरोधात उघडपणे विरोध करतायत। सूचना हरकती न मागवताच सरकार जरांगेंच्या धमक्यांना घाबरलं असा हल्लाबोल भुजबळांनी आपल्या सरकारवर केलाय। सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार? कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल? म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं, ही भीती तुम्ही घालणार का? ही भीती तर कोणाला पण घालता येईल। आता त्याला किती महत्त्व द्यायचं ते सरकार, इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील। भुजबळांनी वकिलांचा सल्लामसलत घेऊन हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी केली आहे। त्याआधी लिखित पत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवत OBC कार्ड खेळून भुजबळांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि GR काढण्याआधी दाखवला नाही हे सुद्धा पुन्हा एकदा म्हटलंय। GR सरकारने जो काढलेला आहे तो GR तुम्हाला दाखवण्यात आला नव्हता, तुम्हाला विश्वासात घेण्यात आला नाही 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 नाही। तुला कल्पना द्यायला गाचपाने तू काय बाप आहे का सरकारचा? का तू राष्ट्रपती आहेस? तो कोण आहे रे? तिथं मुख्यमंत्री आहे, संविधानाच्या पदावर बसलेले, तिथं एकनाथ शिंदे साहेब आहेत,
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संविधानाच्या पदावर बसलेले आहेत. ते दाजीदादा पवार आहेत संविधानाच्या पदावर बसले. ती येडे आणि तुला शान आहे होय, त्यांना अक्कल नाही, तुला लई एकट्याला अक्कल आहे होय. तुला विचारायला का तुला बाप लागून गेला का सरकारचा? मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी स्वतः अजितदादा आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यांनाही सांगितलं होतं या जी-आरमुळे ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही. त्यांनी म्हटलं होतं हा जी-आर तपासून घेऊ, कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू. भुजबळ वारंवार सांगतायत की जी-आर वरून माहिती दिली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी चर्चा झाली होती असा दावा केला. त्यामुळे जी-आर वरून मंत्रिमंडळामध्ये समन्वय नाही का, हा देखील एक सवाल आहे. दुसरीकडे विखेंनी जी-आर मागे घेण्याची आवश्यकता नाही असं म्हणत सरकारची भूमिका सुद्धा स्पष्ट केली. त्यामुळे हायकोर्टामधली लढाई अटळ दिसते. अंतरवाली सराटीहून सागर सुरवसेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.